यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीच्या घोटातून। महाविकास आघाडीची सध्या एक बैठक पार पडते। दानवेंच्या शासकीय निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। अंबादास दानवेंसह जितेंद्र आव्हाड, अनिल परब, सचिन आहिर, वडेट्टीवार, सतेज पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती सुद्धा एक बैठक पार पडणार आहे। चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे। या चहापानाच्या कार्यक्रमाला आता विरोधी पक्ष सुद्धा जाणार का या संदर्भामध्ये आता सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मात्र तत्पूर्वी दानवेंच्या शासकीय निवासस्थानी आता सध्या मवियाची एक बैठक पार पडते आहे। दरम्यान या बैठकी संदर्भातले अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहे। पंकज, सध्या ही बैठक कशासाठी घेतली जाते आणि आता संध्याकाळी जो चहापानाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला आता विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहे का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? एक प्रथा आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन असतं त्या अधिवेशनाच्या आधीच्या दिवशी आदल्या दिवशी विरोधी पक्षांची एक बैठक होते। या बैठकीनंतर विरोधी पक्षाचे नेते त्यांच्या अधिवेशनातल्या स्ट्रॅटेजीविषयी मुद्द्यांविषयी पत्रकारांशी माध्यमांशी संवाद साधतात। ही जी बैठक असते त्याच्यामध्ये विरोधकांची फ्लोर मॅनेजमेंट कशी असेल, विरोधक कुठले मुद्दे जे आहेत ते उपस्थित करतील, सरकारला कुठल्या मुद्द्यांवरनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, हे सगळे मुद्दे जे आहेत ते या बैठकीमध्ये ठरतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी बैठक सुरू आहे या बैठकीला उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे गट, त्याच्यानंतर शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते इथे अजिंक्य तारा या अंबादास दानवेंच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। कुठल्या मुद्द्यावरनं सरकारला कोंडीत पकडायचं याच्यावरनं स्ट्रॅटेजी ठरवली जाते। आदित्य ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत। अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी यांच्यासमोर अनेक मुद्दे आहेत। त्यातला प्रमुख मुद्दा हिंदीची सक्ती असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे विषय असतील, असे अनेक विषय जे आहेत ते विरोधकांच्या अजेंड्यावरती असतील। पण पंकज, आता संध्याकाळी जो 5 वाजताचा जो चहापानाचा कार्यक्रम पार पडतोय विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, या पूर्वसंध्येला या चहापानाच्या कार्यक्रमाला मवियाचे नेते उपस्थित राहणार आहेत का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? सध्या जी माहिती मिळते त्याच्यानुसार मवियाचे नेते या चहापानाला उपस्थित राहणार नाही आहेत। त्याचे 2-3 मुद्दे असतील। एक तर ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती लादली जाते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सोडवलेले नाही आहेत त्याच्यासाठी उपस्थित राहणार नाहीत, असे अनेक मुद्दे घेऊन विरोधक जी माहिती मिळते त्याच्यानुसार चहापानावरती बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। अर्थात या बैठकीमध्ये त्याच्याविषयी अंतिम निर्णय होईल आणि मग विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, शिवसेनेकडनं आदित्य ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार यांच्या जितेंद्र आव्हाड असतील, विजय वडेट्टीवार असे सगळे नेते पत्रकार परिषदेत घेतील, हा निर्णय जाहीर केला। आता मिळालेल्या माहितीनुसार शक्यता अशी आहे की विरोधक जे आहेत ते चहापानावरती बहिष्कार टाकू शकतात। खरं आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।